नमस्कार मित्रांनो, आपल्या कष्टाचं चीज व्हायला सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या कष्टाचा मोबदला आपल्या शेतकऱ्यांना मिळत आहे, तो देखील अद्रक पिकाच्या तेजीच्या दराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या कष्टाचा मोबदला मिळतो आहे, तुमच्या जिद्दीचा मोबदला मिळतो आहे, तुमच्या प्रामाणिकपणेचा मोबदला मिळतो आहे। तर मित्रांनो, आज दिनांक आहे 15 मे 2026 आणि राहिला विषय आजच्या अद्रक बाजारभावाचा। तर 2 दिवसांपासून अद्रक बाजारपेठांमध्ये तेजीचा माहोल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। मित्रांनो, आपण आज तुम्हाला अद्रकचं नियोजन देखील सांगणार आहे आणि फळवा पिकाचं आपण जे नियोजन करतो आहे ते आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। आपण सध्या PCT 410 पीक हे आपण आपल्या पिकासाठी सोडत आहोत, जेणेकरून एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड प्लस फंगिसाइडचं काम हे यामुळे होतं। तर आता पुढे सुरू करायची गोष्ट अशी की आजचे अद्रक बाजारभाव हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो। तर आज 15 तारखेला 65 रुपये ते 68 रुपये या दराने आजची खरेदी ही असणार आहे। मित्रांनो, बाजार तेजीमध्ये घंट्याला बदलतात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत संध्याकाळपर्यंत पोहोचतो की उद्यापर्यंत पोहोचतो किंवा तुम्ही हा व्हिडिओ केव्हा बघतात यावरती त्या गोष्टी अवलंबून आहे। पण तेजीमध्ये भाव मात्र घंट्याला बदलत असतात आणि जशा पिकाची क्वालिटी असेल त्या गुणवत्तेनुसार हे भाव ठरतात, हे देखील आपण जाणून घ्या। आपण जरी सांगितलं आता की 65 रुपये 68 रुपयाचे दर, तरी सर्वसाधारणचे दर आहे मित्रांनो, तर ते 62 रुपयापासून सुरुवात आहे। तर ते 62 रुपयांचे सौदे बरेचसे झालेले आणि 65 ते 68 ह्या सुपर VIP क्वालिटीच्या दर्जाची अद्रक या ठिकाणी त्याची रेट आपल्याला माहिती आहे। बरेचसे सौदे हे त्याच स्वरूपाचे होत आहेत। मित्रांनो, जो की अद्रक पिकाचा आपलं अद्रक आहे, तर अद्रक विक्रीचा किंवा खरेदीचा निर्णय हा तुमचा स्वतःचा असणार आहे। तुम्ही स्वतः ठरवा की अद्रक विकायची की ठेवायची। तुमच्या आर्थिक गणितानुसार, तुमच्या हिशोबानुसार तुम्ही हे नियोजन करू शकता। पण आपल्या अद्रक बाजारभावामध्ये तेजीचे संकेत हे आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसून येत आहेत। तर यावरती आपण स्वतः विचार करा आणि योग्य निर्णय घ्या, जेणेकरून आपल्याला सोयीस्कर जाईल। पुन्हा एकदा शेवटचं सांगतो, अद्रकीचे भाव हे ज्यावेळेस तेजीची कंडिशन असते ना मित्रांनो, त्यावेळेस भाव हे बदलत राहत असतात। त्यामुळे आपण अद्रक देते वेळेस चांगल्या व्यापाऱ्यांना देखील दाखवा, भाव 4 वेळेस जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या। कारण शेवटी आपल्या कष्टाचं चीज व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला कष्टाचा मोबदला या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, तेव्हा योग्य काळजी घ्या आणि आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसेच इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, धन्यवाद।